6 जनवरी 1832 में आचार्य बालशास्त्री जांबेकर ने दर्पण नाम से समाचार पत्रिका की शुरुआत की। उसी दिन को पत्रकार दिवस के रूप में मनाया जाता है। शुक्रवार को पत्रकार दिवस के उपलक्ष्य में पनवेल तालुका पत्रकार मंच द्वारा पनवेल मालडूंगी स्थित सतीची वाड़ी के आदिवासी बच्चों को जीवनावश्यक वस्तुएं एवं फलों का वितरण किया गया। इस कार्यक्रम के लिए वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, मंच के अध्यक्ष विवेक पाटिल, पत्रकार सुजीत गायकवाड़, प्रशांत शेडगे, भरत कुरघोड़े, संजय कदम, शीतल कपूरे आदि गणमान्यों सहित विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल और विवेक पाटिल ने विद्यार्थियों को संबोधित किया। आदिवासींच्या मुलांना इतकूच करण्याचा आमचा वेगळा उपक्रम आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे का आमच्या पत्रकार मंचाने आजपर्यंत कुठल्याही गाजावाजा न करता असा कार्यक्रम ठेवलेला आहे की जेणेकरून सामान्यपर्यंत जाता येईल। वेळपटलाही सांगितलं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं देणार, बौद्धिक ज्ञान, त्याच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी त्यांना तावेळपणे केलेलं आहे। कारण या ठिकाणच्या माणसाला समजलं पाहिजे दार नसणं महत्त्वाचं कसं असतं। या ठिकाणी कंप्लेंट तेव्हा बरं वाटलं, अध्यक्ष आपल्याला सांगितलं त्यांची 4 मुलं शिकला शाळेत आहेत 12वी 10वीला। शिक्षणाचं महत्त्वही या ठिकाणी कळलेलं आहे। आज आम्ही कार्यक्रम ठेवला आहे आणि पत्रकारांची केवळ तजवीजला हार आपला की भाषण केली म्हणून तो कार्यक्रम झाला असा नाही, तर आपण काय करतो आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे। उद्या पेपरला फोटो येईल, चॅनलला येईल, हे महत्त्वाचं नाही, आम्ही काय काम केलं हे आपल्या आयुष्यात लक्षात राहील आणि त्याच्यात कोणी काय शिकावं त्याचा भाग आहे आणि हा दृष्टीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सर्व वस्तूंचा तुम्ही योग्यपणे वापर करावा। तुम्हाला देण्यात आलेल्या पुस्तकांचा म्हणजे जरी गोष्टीची पुस्तकं असतील तरी त्याच्यातनं सुद्धा काहीतरी ज्ञान तुम्हाला मिळणार आहे। तर ही गोष्टीची पुस्तकं तुम्ही आवर्जून सगळी वाचावी आणि ही पुस्तकं ही प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत। तर ही पुस्तकं आपण म्हणजे ह्या पुस्तक तुमचं वाचून झाल्यानंतर दुसऱ्या मुलांना हे पुस्तक देऊन एकमेकांचं म्हणजे ज्ञान जसं वाटून घेतात तसं हे ज्ञान तुम्ही वाटून द्यावं आणि या प्रकारे तुम्ही समाजात काहीतरी बनावं या उद्देशाने आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहोत आणि तुमच्या या भावी आयुष्याला आम्ही आमच्याकडे शुभेच्छा देतो।